लागले होते। वर्षाला एक मेडल आणायचा, राष्ट्रपतीच्या, पंतप्रधानाच्या, राज्यपालाच्या हाताने त्याचे सत्कार झाले होते। व ऐका, देशासाठी खूप मोठं काम केलं होतं। दहशतवादी त्यांनी पळून लावले होते। भारत देशाचा झेंड्यामध्ये त्याला खूप स्वाभिमान होता। माझा देशच माझं जीवन आहे असं जगत होता। ऐका रे पोरांनो, आणि मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये एक नैसर्गिक संकट आलं। सियाचीन मध्ये आपले भारत देशाचे पोरं काम करत होती, हातामध्ये 2-2 बंदुक्या घेऊन उभी होती, कारण पलीकडून चीन आणि बांगलादेशचं काही सैन्य आपल्यावरती अतिक्रमणामध्ये दहशतवादी पाठवून आपला देश घेणार होते। पलीकडच्या बाजूनी संकट येऊ नये म्हणून आपली पोरं रात्रीची ड्युटी करत होते। इतका बर्फ पडायला लागला, 0.3 तापमान झालं, हळूहळू 0.2 झालं, हळूहळू तापमान 0.1च्या वाटचालीकडे निघालं। इतका बर्फ पडायला लागला, इतका बर्फ पडला, कमरेपर्यंत बर्फ आला, खांद्यापर्यंत बर्फ आला, डोक्यापर्यंत बर्फ आला। कोणीच कुणाला दिसत नव्हतं महाराज, तरी सुद्धा आमची पोरं पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, ध्वजेच्या चिरगुटीसाठी उभी होती। इतका बर्फ पडत होता, तेवढ्यामध्ये गोळ्यांचे बार व्हायला लागले। आपले जवान पुढे सरकत होते, गोळ्या झेलत होते, पडलेला झेंडा उभा करत होते, भारत माता की जय, वंदे मातरम असा जय घोष करत होते। देशाला विजय मिळत होता। कैक पोरं धरणीला पडली होती रे, पण आता इतका बर्फ पडत गेला, देशाचा विजय झाला, पण बर्फ 2 दिवस बंद झाला नाही, 3 दिवस झाले बंद झाला नाही। कॅप्टन गायब आहेत, सौरभ आवटी गायब आहेत, अमका गायब आहे, तमका गायब आहे, अशा बातम्या मिळायच्या। मोबाईलला टावर नव्हतं रे, कुठल्याच प्रकारची रेंज नव्हती रे, वर काय झालंय कुणाला माहिती नव्हतं रे। असा बर्फ पडत गेला। 10 दिवसांनी बर्फ शांत झाला, तर काहींच्या बॉड्या सापडल्या, पण 13 दिवसानंतर सौरभ आवटीची बॉडी सापडली। तर एखाद्या रसवंतीवर आपण जशी बर्फाची लादी पाहतो ना, तशी पूर्ण बॉडी 25व्या वर्षाच्या पोराची बर्फमय झाली होती। सगळं गोठून गेलं होतं रे, त्याचं नाक गेलं होतं, शरीर गेलं होतं। बर्फ तोडायला सुरुवात केली, बर्फ तोडता तोडता दुधडकर त्या पोराचाही एक हात कापावा लागला, अर्धी छाती पण कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला। अर्ध्याच अंगाची बॉडी बर्फातून बाहेर आली। त्या अर्ध्या अंगाच्या बॉडीला भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळलं रे, आणि ती बॉडी विमानानं दिल्लीवरनं पुण्याला आली। पुण्यावरनं लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या राळेगणला पोहोचले। 1 लाख लोक वाटी लावायला जमा झाली होती। सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवटी अमर रहे। आई पुढे सरकली, आईनं झेंडा सरकवला। आपला पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला आणि गालावून आईनं असा हात फिरवला। दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग, गालावरुनी हात फिरवूनी आई पोटासी धरते, जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते, गेला माझा राजा गेला। गाव रडत होतं, आई रडत होती। गालावून हात फिरवता फिरवता अचानक खाली हात आला। पाहिलं त्या आईनं तर माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाची छाती नाही, माझ्या बाळाचा एक पाय नाही। आणि रडणारी माय म्हणायला लागली, का रे पोरांनो, ए जवानांनो, ए सैनिकांनो, मी तर सगळ्या शरीरानं माझा पोरगा दिला होता, राजबिंडा होता माझा पोरगा, 2 हातानं 2 पायानं दिला होता। माझ्या बाळाचा एक हात कुठे, माझ्या बाळाचा पाय कुठे, माझ्या बाळाचे अर्ध अंग कुठे, सांगा रे पोरांनो, मला सांगा रे। शासकीय इतमामात संस्कार करायला आलेली जवान सांगत होते, आई तुमच्या बाळानं आमच्या देशासाठी रात्रभर लढाई केली आणि बर्फामध्ये अडकून तुमचा पोरगा गेला। बर्फातून बाजूला काढताना त्याचं अर्ध अंग कापावं लागलं। सगळं घरदार, सगळा महाराष्ट्र रडला। कुछ याद उन्हें भी कर लो,
जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदान, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। भारत माता की जय। पाकिस्तानातले नाही, आपण भारतातले आहोत. जोरात आवाज काढा. भारत माता की जय, भारत माता की वंदे वंदे वंदे. नुसत्या घोषणा देऊ नका पोरांना. आपल्या गावातली पोरं देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी एकत्रित या. आता तो पोरगा निघून गेला. या घटनेला आता 2 वर्ष होत आली. तुम्ही कधी गेले तर त्या आईला भेटायला जा. ती आई एका भिंतीला टेकून बसलेली आहे. महाराज खरंच बाबा, भिंतीला टेकून बसलेली आहे. ती जेवत हातानं घास खात नाही. मग तुम्ही म्हणाल काय करते. कोणीतरी मुली तिला ताटलीमध्ये दूध पाजतात, काला पाजतात, पण ती जेवत नाही. तिला आम्ही विचारलं आई तुम्ही जेवत का नाही. ती आई म्हणते माझ्या तोंडाजवळ घास आला की माझ्या सौरभचा हात मला दिसतो. कोण सांगणार हो त्या आईला की तुझा सौरभ अशा गावाला गेलाय, तो आता परत दिसणार नाही. त्या आईला आम्ही विचारलं आई आता तुमची इच्छा काय. त्या आईला एक मुलगी आहे अजून. त्या आई म्हणते एकच इच्छा आहे, आता एकच इच्छा आहे की माझ्या पोरानं देशासाठी प्राण दिला, माझ्या लाडल्या पोरीनं माझ्या पोरासारखा व्यायाम करावा आणि त्याच्या जागेवरती सीमेवरती लढायला जावं आणि त्याची जागा. काय विचार आहे महाराज. अरे एक पोरगा छातीवर गोळ्या झेडून गेलाय, एक पोरगा देशाच्या मातीसाठी गेलाय आणि माय म्हणते अजून माझी राहिलेली मुलगी देशासाठी गेली पाहिजे. माझी जातीचे मेरी जान जा बता लिए भगवान महाराज, मेरी जान जा बता वतन के लिए, मेरी जान वतन के लिए. लहू अपना दे दो, लहू अपना दे दो, लहू अपना दे दो चमन के लिए, चमन के लिए. मेरी जान जाए बता दे, मेरी जान जाए बता दे. असा पाहिजे आम्हाला. एका विचाराचे माता पुत्र पाहिजेत, असे मुलं पाहिजेत, अशी आई पाहिजे. पोरगा गेला तरी माझी जातीचे. एका विचाराचे बंधू आहेत. बंधू कोण आहेत एका विचाराचे बंधू. वनवास रामाला आहे, लखनला नाही. रामायणातला आमचे दादा एवढा मोठा साहेब रडायला लागला.
महाराज रडायला लागले. सफल झालं माझं कीर्तन. 10 वाजले ना महाराज, एकच चरण चालू आहे अजून. असं 10-5 वर्ष जरी मी तुमच्या भागात आलो ना तर मी संपू देणार नाही महाराज. खूप कथा आहे, खूप मावळ्या आहेत, खूप आहे महाराज. म्हणून ते अशोक अण्णा हे माझ्यावर तुळशीराम महाराज, दादा पाटील माझ्यावर प्रेम करतात. का तुमचं दुधड गाव माझ्यावर प्रेम करत आहे? खूप कथा आहेत महाराज. हो बघा ना, रामायण आहे, मी रामकथा करतो. यूट्यूबला रामकथा टाका, अक्रूर महाराज लगेच येईल बघा. हो, रामाला वनवास आहे, लखनजीला नाही. मी सुद्धा दादा तुमच्याबरोबर वनवासात येणार. तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातू स्नेही. आजपासून माझी आई जानकी आहे, आजपासून माझे वडील राम आहेत. दशरथ राजा नाही, सुमित्रा नाही. एक विचाराचे बंधू याला म्हणतात. भिन्न विचाराचे बंधू आहेत रावण आणि विभीषण. तुकोबारायांना पाहिजेत भरत आणि रामासारखे, लखनजी आणि रामासारखे. माझी जातीचे मज भेटो कोणी. भिन्न विचाराचे माता पुत्र आहेत कैका आणि भरत. कैकाईचा विचार आहे राजगादी भरताला मिळावी, भरताचा विचार आहे राजगादी माझ्या दादाला मिळावी. तुकोबारायांना पाहिजे एका विचाराचे माता पुत्र. मदलसा नावाची माता आहे, मदालसा नावाची. 4 लेकरं आहेत तिला. पाळण्यामध्ये झोके देताना पाळण्यामध्ये म्हणते जा वनवासात, साधूच्या संगतीत जा. ही पाहिजे माझी जातीचे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई सिंदखेड राजाची जिजाऊ. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. हो, आडवी आली आडवी. ज्या वेळेला जाधवांचं सैन्य भोसलेवर तुटून पडलं, माझ्या नवऱ्यावर संकट आहे आणि माझ्या बापाने मला जन्म दिला असा विचार न केला. म्यानातली तलवार काढली आणि बापाला आडवी लावली. बाबा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. अशी पाहिजे माझी जातीची. मज भेटो कोणी. हो, ऐका ऐका. हो, एक आणखीन 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. दारामध्ये भिक्षुक आले होते भीक मागायला. म्हणत होते भूक लागली रे राजा, काहीतरी खायला पाहिजे. राजे धावत गेले होते. मासाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आले, खायला मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का देऊ का म्हटल्याबरोबर बाळराजाच्या कानाखाली तिनं मारली होती. लाल झाला होता गाल. विचारत होते शिवाजी महाराज का मारला आई मला. हो, ती आई म्हणत होती बघ, देऊ का कधी विचारायचं नाही, देऊ का विचारलं म्हणून मारलं. इथून पुढे लक्षात ठेवायचं बाळा, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण जो मागायला आला त्याला पहिलं द्यायचं. बघ काय आई आहे महाराज. एका आईनं मुलगा घडवला म्हणून तर चौकात चौकात पुतळे, देशात देशात पुतळे. शिवाजी महाराज माझ्या गळ्यात आहेत महाराज. राजा इतका सुंदर आहे, खूप आहे. तुम्ही अक्रूर महाराज नाव साखरे टाका यूट्यूबला. तानाजी आहे, शिवानावी आहे, मुरारबाजी आहे. जे मावळे कोणी सांगितले नाही ते रोज सांगतोय मी. आपली वेळ संपून गेली. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. कधी 10 वाजून गेले कळालं नाही. हर हर महादेवचा घोष काय, कथा काय, चाली काय, कधी कीर्तन संपलं कळालं नाही. 10 वाजले. कीर्तन मात्र घरी घेऊन जा. एकच पाहिजे तुकोबारायांना माझी ए जातीचे. मज भेटो कोणी. विठोबा रखुमाई, रखुमाई,